स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर आपण सर्वजण दत्त जयंतीनिमित्त गुरुचरित्राचे पारायण करणार आहोत। काही जण केंद्रामध्ये जाऊन करतात तर काही जण घरच्या घरी पारायण करतात। 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या दरम्यान सर्वांनी गुरुचरित्राचे पारायण आवर्जून करायचे आहे। तुमच्या आयुष्यातील येणारे संकट, समस्या, पितृदोष, वास्तुदोष यांचे निरासन होईलच आणि पारायण केल्यामुळे त्याचे फळही तुम्हाला मिळेलच। तर ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी अटी, नियम, संकल्प कसा करावा, पूजेची मांडणी कशी करावी यासारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्या व्हिडिओमध्ये दिली आहेत, तर तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता। तर पारायण करताना बरेच नियम, अटी पाळायचे असतात। खास करून महिला वर्गांना या गोष्टींची भीती असते, ती म्हणजे पारायण करताना मासिक धर्म आल्यास काय करावे, विटाळ आल्यास काय करावे, तसेच सोयर सुतूक आले तर काय करावे। या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात पहिल्यांदा म्हणजेच गुरुचरित्राचे पारायण ज्या महिलांना करायचे आहे त्यांनी आपल्या मासिक धर्म बघूनच नंतर पारायणाची सुरुवात करावी। कधी कधी मासिक धर्म कधी लवकर येतो तर कधी उशिरा येतो, पण आपण गुरुचरित्राचे पारायण मासिक धर्म आल्यास काय करावे, तर अशा वेळी मासिक धर्म ज्या स्त्रीला आला असेल तिने जेवढे पारायणाचे पठण केले असेल तेवढे पारायण तिथेच थांबवून, जर तुमच्याकडे पारायणाचे वाचन करण्यासाठी तुमची बहीण, भाऊ, नवरा किंवा जे कोणी वाचन करू शकतं त्यांच्याकडून गुरुचरित्राचे वाचन पूर्ण करून घ्यावे। तसेच गुरुचरित्राच्या पारायणाची ही सांगता त्यांच्याकडूनच करून घ्यावी। ज्या महिला पारायण केंद्रात जाऊन करणार असतील त्यावेळी त्यांना मासिक धर्माचा प्रॉब्लेम आला असेल तर त्यांनी केंद्रामध्ये आपला हा प्रॉब्लेम सांगावा। केंद्रामध्ये बरेच सेवेकरी असतात, त्यांच्याकडून पारायणाचे वाचन पूर्ण करून घेऊ शकता। पारायण काळात अचानक कोणाचा फोन आला किंवा जवळचे नातेवाईक किंवा भावकीमध्ये कोणाचा मृत्यू झाला असेल तर अशा वेळेला पारायणाचे काय करावे, आपण पारायण तिकडेच थांबवावे का, पारायण तसेच चालू ठेवावे। बऱ्याच वेळा पारायण करताना महाराज आपली परीक्षाही घेत असतात, त्यामुळे अशी संकटे, समस्या ह्या येणारच। त्या समस्यांचे निरासन कसे करायचे किंवा गुरुचरित्र पारायण कसे पूर्ण करायचे, तसेच त्यावेळेस पारायण बंद करून तेथेच थांबवावे का, असे बरेच प्रश्न आपल्या सर्वांना पडतात। तर आपल्या नातेवाईकांमध्ये कोणाचा मृत्यू झाला असेल, तेही आपल्या दूरच्या भावकीमधील कोणी असेल, त्यावेळी गुरुचरित्राचे वाचन तसेच चालू ठेवायचे आहे। दर दिवशी घरामध्ये गोमूत्र शिंपडायचे आहे आणि वाचन पूर्ण करावे। गुरुचरित्राचे पारायण चालू असताना कोणाच्या अंत्यविधीला जाऊ नये, तसेच परअन्नही खाऊ नये। म्हणजे ज्या स्त्रीला मासिक धर्म आला असेल त्या स्त्रीच्या हातचे अन्नही ग्रहण करू नये। तसेच कोणाच्या घरी सोयर आले, म्हणजेच कुणी नातेवाईकाच्या घरी बाळ जन्माला आले तर अशा वेळी गुरुचरित्राचे पारायण तसेच चालू ठेवावे आणि ते पूर्ण करावे। अजून एक लक्षात ठेवा की जसं सोयर आपल्या स्वतःच्या घरी असेल, म्हणजेच बाळ आपल्या स्वतःच्या घरी जन्मास आले तर त्यावेळी गुरुचरित्राचे वाचन करू नये। त्यावेळेस सोयर पूर्ण होईपर्यंत त्याचा विटाळ पाळावा। त्यानंतर तुमचे अंतःकरण जेव्हा शुद्ध असेल त्यावेळेस गुरुचरित्राचे पारायण करू शकता। महाराजांनी स्वतः सांगितले आहे, जेव्हा अंतःकरण असेल पवित्र, सदा काळ वाचावे गुरुचरित्र। अशा वेळी गुरुचरित्र तुम्ही केव्हाही वाचू शकता, त्याचे पारायण करू शकता। जेव्हा तुम्हाला खूप प्रबळ इच्छा असेल त्या दिवसापासून पारायणाला सुरुवातही करू शकता। तसेच सर्वांना अजून एक पडणारा प्रश्न म्हणजे पारायणाला सुरुवात केलीये,
2 किंवा 3 दिवसांनी आपल्या स्वतःच्या घरातील जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायणाची पोथी बंद करून ठेवावी. शक्यतो या दरम्यान पोथी बंद करून नंतर जेव्हा सुतक पूर्ण झाल्यावर त्यानंतर पुन्हा नव्याने पारायणाला सुरुवात करा. जर पुरुष वर्ग पारायण करताना घरातल्या स्त्रीला मासिक धर्म आलास त्यावेळेस त्या स्त्रीने पारायण करणाऱ्या ठिकाणी जाऊ नये. तसेच घरामध्ये गोमूत्र शिंपडावे. जर तुमच्याकडे दुसरा रूम किंवा कोणी जवळचे नातेवाईक राहत असतील तर तुम्ही तिकडे जाऊन राहू शकता आणि आपण केलेले पारायण पूर्ण करू शकता. अडचणी कधी कुणाला सांगून येत नसतात. अडचणींमध्येच आयुष्य असतं. महाराजांसमोर प्रार्थना करायची आणि आपले पारायण पूर्ण करावे. हीच स्वामींचरणी प्रार्थना करायची. सर्व गोष्टी महाराजांवर सोडायच्या आहे. महाराज आपल्याकडून ते सर्व करून घेतात. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.